मला असं वाटतं की एकटे झिरवळ नसून आदिवासी समाजातले इतरही काही आमदार आहेत. मी नाव ऐकलं, खोसकरांचं नाव ऐकलेलं आहे, राजेश पाटील आहेत, त्यानंतर ते अकोल्याचे आमदार आहेत, किरण लमाटे की काय असं. आता विधानसभाचं साधारण हा मुदत संपत आलेली आहे आणि हे सरकार जे आहे मेंढ्यांचं, हे या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आज टिकून आहे. त्या झिरवळ आहेत, त्यांच्याबरोबरचे इतर 4 आमदार आहेत ज्यांनी पक्ष सोडला. पण प्रत्यक्षात या सरकारमध्ये किती अस्वस्थता आणि अस्थिरता आहे हे आज तुम्हाला परत एकदा दिसलं. ज्या पद्धतीने या सरकारनं आरक्षणाचा विषय हाताळला, मग तो जरांगे पाटलांचं उपोषण असेल, ओबीसींसाठी केलेलं हाकेंचं उपोषण असेल, धनगर समाजाचा विषय असेल, त्यांचा आरक्षणाचा विषय असेल, या तिन्ही समाजांना एकमेकाच्या विरुद्ध झुंजत ठेवण्याचं काम या सरकारनं गेल्या 2.5 वर्षात केलं. आणि शेवटी आज आमदारांना मंत्रालयामध्ये वरून उड्या मारण्याची वेळ आली. सुदैव आहे की ती जाळी लावली आहे. ती जाळी पाहूनच आमदारांनी उड्या मारल्या असतील. पण या आमदारांनी ज्या उड्या पक्षांतर करून मारलेल्या आहेत त्या अधिक धोकादायक होत्या. आणि त्यांनी या उड्या अशा मारल्यामुळे त्यांच्यावरती मंत्रालयात उड्या मारण्याची वेळ आली. तेव्हा त्यांनी या सगळ्यांनी मिळून आपापल्या समाजाची नक्कीच फसवणूक केलेली आहे. एक अत्यंत घटनाबाह्य सरकार याच आमदारांमुळे महाराष्ट्रात आलं आहे. आणि या सरकारला कोणतीही दिशा नाही, कोणताही विचार नाही, कोणती भूमिका नाही. फक्त भ्रष्टाचार करणं आणि भ्रष्ट मार्गानं सरकार टिकवून ठेवणं, या पलीकडे या सरकारचं धोरण नाही. मग या राज्यात चाललेली उपोषणं आहेत आरक्षणासाठी, त्याच्यावरती दिल्लीतले अमित शहा सारखे नेते येतात ह्यांचे आणि चिथावणी देतात की अशी उपोषणं, अशी आंदोलनं होत असतात, आम्ही त्यांची फार गांभीर्याने दखल घेत नाही. हे या सरकारचं नेतृत्व दिल्लीतलं सांगते आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की महाराष्ट्रामध्ये लोक उपोषणाला बसलेले आहेत, आपला जीव त्यांचा गमवण्याच्या मार्गावरती आहेत. आणि देशाचे गृहमंत्री जे भाजपाचे नेते आहेत, जे या सरकारचे प्रमुख आहेत खऱ्या अर्थानं, ते म्हणतात होऊ द्या उपोषणं, माणसं मेली तरी चालतील. त्याच्यामुळे अशा उड्या त्यांना माराव्या लागतील आयुष्यामध्ये. पण नक्कीच नवीन सरकार आल्यावरती आम्ही याकडे लक्ष देऊ. आजचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे की आमदारांना उड्या माराव्या लागल्या. यापूर्वी शेतकरी उड्या मारत होते, बेरोजगार अशा प्रकारे उड्या मारत होते आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी जाळी लावली. आता आमदार उड्या मारत आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.